हॅलो, माझं नाव रीता आहे आणि मी प्रॉपर जी आहे ती विदर्भातली मुलगी आहे. आणि मी ना तुम्हा लोकांसाठी एक सिरीज घेऊन येते आहे. ती 100 दिवसाची सिरीज राहणार आहे आणि त्या सिरीजमध्ये की असे व्हिडिओज राहणार आहेत जे तुम्हाला मोटिवेट करेल. आणि जो आजचा हा पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवशी मी तुम्हाला एक सांगणार आहे की ही कन्सिस्टन्सी म्हणजे पहिल्या दिवशी आहे आणि पहिल्याच दिवशी मी कन्सिस्टंट सांगणार आहे. कन्सिस्टन्सी काय असते सांगणार आहे आणि अशा टाईपचे 100 दिवस मी 100 व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. याच्यामधून तुम्हाला काहीतरी मोटिवेशन भेटेल, काहीतरी करण्याची जिद्द मी तुमच्यामध्ये निर्माण करून देईल. हे नक्कीच माझं प्रॉमिस आहे तुमच्यासाठी. तर चला, विदर्भातली आहे मी, तर तिथलीच लँग्वेज मी बोलणार आहे. मी प्रॉपर अमरावतीची आहे. तर ठीक आहे, आता मी सुरुवात करूया आपण आपल्या स्टोरीला. तर कन्सिस्टन्सी हे आपल्या जीवनामध्ये किती इम्पॉर्टंट असते हे तर सर्वांना माहीतच आहे की कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की किती इम्पॉर्टंट आहे आणि ही किती म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तर याच्यावरच मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे की खूप इम्पॉर्टंट आहे. तर सर्वांना माहिती आहे की आपल्या जे भारतातले आहे ते खूप मोठे एक उद्योगपती होऊन गेले आहे. तर त्यांचं नाव आहे की धीरूभाई अंबानी. तर धीरूभाई अंबानी हे स्टार्टिंगला मुंबईमध्ये आले होते आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये असं नव्हतं की ते एक मिडल क्लास फॅमिलीमधूनच आले होते, लाईक ॲज आपल्यासारखेच. तर त्यांना असं नव्हतं की म्हणजे चला की खूप आपण पैसे खूप म्हणजे त्यांना होतं की आपण काहीतरी करूया लाईफमध्ये, खूप उद्योग करूया, खूप मोठे होऊया. पण त्यांना असं माहीत नव्हतं की काय करूया. पण त्यांच्यामध्ये अशी जिद्द होती आणि काम करण्याची काय ती प्रेरणा होती. मग त्यांनी असं विचार केला की त्यांचा जो एक भाचा होता विमल, तर विमलच्या नावावर त्यांनी एक ब्रँड ओपन केली की विमल ब्रँड ओपन केली. आणि ते एक कपडा होता आणि ते विकण्यासाठी ते रोज काय 4 वाजता उठायचे, कन्सिस्टंटली 4 वाजता उठायचे आणि 1 मीटर कापड विकायला जायचे. लोक त्यांचा मजाक पण उडवत होते की आता बघा धीरूभाई येणार, 1 मीटर कापडा विकून चालले जाणार. पण त्यांनी असं नाही बघितलं की सण आहे, आज हा त्योहार आहे, पाऊस आहे, थंडी आहे, वादळ आहे, काय आहे. नाही, त्यांनी त्यांचा जो नित्यक्रम होता ते कन्सिस्टंटली काय केला, फॉलो केला. मग असा करता करता 1 मीटर कापड स्टार्टिंगला विकल्या गेला, त्याच्यानंतर 2 मीटर, 10 मीटर, 20 मीटर. मग असं करता करता हा जो कपडा आहे हा ट्रकने विकला गेला आणि ट्रकने विकल्या गेल्यानंतर आज तोच जो कपडा आहे विमल ब्रँड हा त्यांनी तेव्हा जे सर्वसामान्य लोक आहे हे त्यांच्यासाठी केला होता की हे योग्य दरात म्हणजे विकत घेऊ शकेल. पण तेव्हा तो चांगला गाजलाच होता. पण आतासुद्धा तो काय वर्ल्ड वाईड फेमस आहे. तो असंच फेमस झाला असेल का? नाही फेमस झाला. तर त्याच्यानंतरच मग त्यांनी पेट्रोकेमिकल्स, ऑइल रिफायनरी, टेलिकॉम अशा इंडस्ट्रीज काय केले, असे उद्योग काय केले, निर्माण केले. पण स्टार्टिंग तर त्यांनी तिथून केले ना. आणि हे सर्व कशामुळे झालं की ते कन्सिस्टंट राहिले म्हणूनच झालं ना. तर मग आपण का नाही होऊ शकत कन्सिस्टंट? आपण पण व्हायलाच पाहिजे. जसं मी सांगितलं कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. त्याच्यानंतर आणखीन पण आपल्याला माहिती आहे की कन्सिस्टन्सी बीट द टॅलेंट्स when टॅलेंट डझंट वर्क हार्ड. जर तुमच्यामध्ये खूप टॅलेंट आहे आणि पण तुम्ही हार्डवर्कच नाही करत, तुम्ही कन्सिस्टन्सच नाही आहे, तर काही अर्थ आहे का त्या गोष्टीसाठी? काहीच अर्थ नाही आहे. म्हणून कन्सिस्टंट राहा. तुमचे जे काही पॅशन असाल, जे काही आवडत असेल तुम्हाला, लाईक तुम्हाला डान्सिंग आवडते, मॉडेलिंग आवडते, ॲक्टिंग आवडते, जोक क्रॅकिंग करायला आवडते, रायटिंग आवडते, कॉन्टेंट क्रिएशन आवडते, आणखीन खूप काही आहे. तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग करायला आवडते, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला आवडते, जे काही करायला आवडते तुम्ही ते करा. पण कन्सिस्टंट राहा, त्याच्यामध्ये 100% द्या. असं नाही की आज केलं, 8 दिवस केले, 10 दिवस केलं, 15 दिवस केले आणि मग सोडून दिलं, अशा टाईपचं नका करू. कन्सिस्टंट राहा. आणि प्लीज हाच एक मोरल आहे की तुम्ही कन्सिस्टंट राहून काय करू शकता की यश तुम्ही नक्कीच तुमच्या पदराला गाठू शकता. ते यश नक्कीच तुमच्या पदराला येईल, फक्त कन्सिस्टंट राहा. ठीक आहे, अशाच माझ्या व्हिडिओजला बघण्यासाठी फॉलो करा. थँक्यू.